नमस्कार मित्रांनो, हवामान अपडेट ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण जर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून सर्वप्रथम तुम्हाला व्हिडिओची माहिती मिळेल. तर मित्रांनो, आपण बघू शकते अंदमान निकोबारपासून जे सर्कल तयार झालेलं आहे मान्सूनचं, ते सर्कल आपण बघू शकता की भारताच्या जवळ आलेलं दिसत आहे आपल्याला. आणि जे अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे, तर तेही आपण बघू शकता की यमनच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर काही भाग हा अरबी समुद्रालगतील केरळच्या ठिकाणी आहे. सध्या स्थिती जे मान्सूनचं वातावरण आहे ते पोषक झालेलं आहे आणि हे वातावरण पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर पुढील काही दिवसांमध्ये मान्सून जे आहे ते केरळमध्ये लवकरच दाखल होईल आणि केरळपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, तसंच कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू हा भाग पूर्ण व्यापेल आणि सर्वत्र भारतामध्ये ह्याचा जो प्रवास आहे तो सुरू राहील. तर मित्रांनो, आपण बघू शकता की सद्यस्थिती आजचे हवामान महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागात पाऊस पडणार आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता की मुंबई, छत्रपती संभाजीनगर, काही सोलापूर, सांगलीचा आणि रत्नागिरीचा पण भाग आहे त्याच्यामध्ये. तर काही पुण्याचा पण भाग आहे. तर त्या भागामध्ये सुद्धा काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह पाऊस हा काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो. तर आपण बघू शकता की सातारा, पुणे, दौंड हा जो भाग आहे, हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये सुद्धा काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा, तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो त्या ठिकाणी पडू शकतो. आणि आपण तसं बघितलं तर अकोला लगतील जो बोटीचा भाग आहे, जुन्नरचा काही भाग आहे, चाकण असेल, लोणावळा असेल, माथेरान असेल, मुंबई लगतील जो वसई विरारचा भाग आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा काही स्वरूपात रिमझिम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो. तर पुण्यालगतील जो भाग आहे, तर त्या भागामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की मुरुडचा काही भाग असेल, अलिबागचा काही भाग आहे, पुण्यालगतील भोरचा काही भाग आहे, महाडचा जो काही रत्नागिरी लगतील भाग आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा हा जो पाऊस आहे तो पडू शकतो. तर सातारा लगतील जो चिपळूणचा भाग आहे, काही कराड, वडूज आणि काही विट्याचा भाग आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस हा होऊ शकतो. तर मित्रांनो, कोल्हापूर लगतील जो राजपूर आणि रत्नागिरी लगतील जो काही क्षेत्र आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा हलक्या स्वरूपाचा, तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो पडू शकतो. तर मित्रांनो, आपण सोलापूर लगतील भाग बघू शकतो. सोलापूर, बार्शी, अकलूज, बीड, लातूर, नांदेड ह्या भागामध्ये काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा पडू शकतो. तर तिथे ढगाळ वातावरण आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा काही स्वरूपात हवामान बदलून स्थानिक वातावरण तयार होऊन त्या ठिकाणी सुद्धा तो रिमझिम स्वरूपाचा आहे, तर काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. तर मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, यवतमाळ, अकोला या भागामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि त्या ठिकाणी जे उष्णतेचा जो पहार आहे तो आपल्याला कमी झालेला पाहायला मिळत असेल. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण वातावरणाला जो बदल झालेला आहे तो बदल हा कमी झालेला आहे. तर आपण बघू शकता की विशाखापट्टणमचा जो भाग आहे, तर त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता की विजांच्या कडकडाटासह तिथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा चालू आहे. तर त्या ठिकाणी जगदलपूरचा जो भाग आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकता की मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस या भागामध्ये चालू आहे. तर आपण बघू शकता की मित्रांनो, हा जो भाग आहे, तर ह्या भागामध्ये
अतिशय मुसळधार ते अतिमुसळधार विजांच्या कडकडाटासह पाऊस हा चालू आहे. तर कोमारडा हा जो भाग आहे, श्रीकाकुलम हा जो भाग आहे, तर ह्या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस चालू आहे. सर्कल लगेतील जो ओडिसाच्या राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार विजांच्या कडकडाटासह तिथे पाऊस चालू आहे. तर त्या लगतील जो सर्कल तयार झालेला आहे, तर त्या भागामध्ये सुद्धा पुढील काही तासांमध्ये हवामान बदलून त्या ठिकाणी सुद्धा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस हा होऊ शकतो. तर अशाच हवामानाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकनची घंटी प्रेस करा, जेणेकरून आपल्याला सर्वप्रथम व्हिडिओची माहिती मिळेल. तर धन्यवाद मित्रांनो. आपला दिवस शुभ असो.